नमस्कार. मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ॲडव्होकेट अँड नोटरी आहे. आज नोटरी संदर्भात एक माहितीसाठी हा व्हिडिओ बनवत आहे. आपल्याला खूप सारे कागदपत्र आपण नोटरी करू शकतो. खूप सारे डॉक्युमेंट आपण नोटरी करू शकतो. त्यातलं एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे नोटरी करायला येतं ते म्हणजे की हायकोर्टचं आपल्याकडे ॲफिडेविट येतात. आणि त्या हायकोर्टचं ॲफिडेविट हे फक्त ॲफिडेविट नसतं, तर त्यांचा एक बंच असतो. बंच म्हणजे ते पूर्ण वकीलपत्र, त्यांचं ते पिटिशन आणि दाखल कागदपत्र, असं सगळं बंच एक साधारण 20-25 पानांचं किंवा एक कधी 50 पानांचं पण असतं. आणि हे सगळं आपल्याला नोटरी करायचं असतं. तर नवीन नोटरी असताना आपल्याला कळत नाही की काय नोटरी करायचं. तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे, नक्की ऐका. तर याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं की तो जो बंच आहे, तो बंच पूर्ण तुम्हाला नोटरी करायचा आहे. आता तुम्ही पहिलं हे करायचं की तुम्हाला ज्या व्यक्तीकडनं हे मॅटर आलेलं आहे, म्हणजे जे ॲडव्होकेटनी तुमच्याकडे हे पाठवलं आहे, तर ते ॲडव्होकेट तुम्हाला हायकोर्टचे ॲडव्होकेट असतात ऑब्वियस. हायकोर्टला ते नोटरी करून आपण दाखल करत असतो. तर ते तुम्हाला सांगतात की वकीलपत्रावर शिक्का नका मारू, बाकी सगळ्या पानांवर शिक्का मारा आणि नोटरी करा. याचा अर्थ की प्रत्येक पानावर गोल शिक्के मारायचे. आणि एक ॲफिडेविट असतं. ते ॲफिडेविट कसं ओळखायचं, ते आपलं ॲफिडेविट सुरुवातीपासून आपण नाव आणि मग वय, धंदा, पत्ता तसं नसतं. ते व्हेरिफिकेशन असतं. म्हणजे पूर्ण वरती ते ॲफिडेविटचा नमुना आणि शेवटी व्हेरिफिकेशन असतं. त्या व्हेरिफिकेशनच्या खाली आपल्याला नोटरी करायचं असतं. त्या व्हेरिफिकेशनच्या खाली नोटरी म्हणजे काय की त्या व्हेरिफिकेशनच्या खाली जसं आपण ॲफिडेविट नोटरी करतो तसं करायचं. त्या व्हेरिफिकेशनच्या खाली शेवटी आपण 5 रुपयाची 25 रुपयाची तिकीटं लावायची. त्याच्यावर गोल सील, बिफोर मी आणि नोटेड अन रजिस्टर्ड नंबर, सिरियल नंबर आणि ते जे तिकीटं लावतो ते तिकीटं कॅन्सल करून आणि प्रत्येक पानावर गोल सील, अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट रजिस्टर करायचं. आणि प्रत्येक पानावर गोल सील तुम्ही मारणार आहे. आणि जेव्हा ते नंबर देणार ते रजिस्टरला तुम्ही नोंदवायचं. रजिस्टरला जो नंबर असेल तो नंबर द्यायचा. पार्टीची सिग्नेचर तुमच्यासमोर घ्यायची आणि ते असं हायकोर्टचं ॲफिडेविट तुम्ही नोटरी करायचं. तर हायकोर्टचं ॲफिडेविट नोटरी आलं तर हा व्हिडिओ ऐकून तुम्ही ते नोटरी करू शकता. अशा पद्धतीने नोटरी करा. काही अडचण आली तर मला विचारा. थँक्यू. बाय.